नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अति सर्वत्र वर्जते, अति तेथे माती. अर्थात कुठलीही गोष्ट अति झाली की ती नकोशी वाटते. याच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. हा विचार मांडलाय स्नेहल अखिला अन्वित यांनी. बघूया काय म्हणतायत त्या. मागच्या आठवड्यातनं मी गेल्या 10-12 वर्षात अगदी पहिल्यांदा पनीरलेस लग्न अटेंड केलं. त्या लग्नात मी 2 वेळा जेवले. आदल्या दिवशी श्रीमान पूजनाला जेवले, तेव्हाच आश्चर्याचा हलकासा झटका बसला. अय्या, पनीरचं काहीच कसं नाही बरं. मग मनात आलं की प्रथेप्रमाणे लग्नाच्या मुख्य जेवणात तर असेलच. हल्ली पनीर विना कुठला समारंभ होतो थोडाच. मात्र लग्नात सुद्धा पनीरची कुठलीही स्पेशल डिश तर नव्हतीच. शिवाय ना त्याला पुलावमध्ये ढकलला होता, ना कुठल्या भाजीत घुसडला होता. त्याचा पराठा बिराठाही नव्हता. पनीरची कोशिंबीर, लोणचं, चटणी बनवायची आयडिया नक्कीच कोणीतरी काढली असेलही, मात्र अजून ती तितकीशी व्हायरल झालेली नसावी. म्हणून हे जस्ट तोंडी लावण्याचे पदार्थ त्यांच्या मूळ रूपात अजूनही गवसतात, हेच खरं. बुफे मांडला होता. तिथे मी एकदा नाही तर 2दा फेरी मारून खात्री करून घेतली. यांनी खरंच चक्क प्रथा मोडली होती. मग वाटलं आता पनीरची डिश नाही तर कुणाला एक घासही घशाखाली उतरणार नाही. हो, पण तसंही नव्हतं. लोक मजेत खात होते. मग वाटलं की बारकी पोरं टोरं पनीर पनीर करत पाय आपटत धिंगाणा घालत असतील. पण एकही पोरगं पनीर पनीर करत गळा काढत बसलेलं मला दिसलं नाही. अगदी माझंही अगदी आनंदानं बासुंदीपुरी वरपत होतं. हो, म्हणजे पनीरला बुट्टी देऊन समारंभ पार पडू शकतो तर. मागे एका समारंभात प्रथेप्रमाणे पनीरची डिश होती. म्हणजे पाणीदार रस्सा होता, ज्यात पनीरचे भरपूर तुकडे टाकले होते. पनीरच पनीर. खरं सांगू, ते बघून शिसारी आली. वाटलं इतकं पनीर परवडतं कसं. मुलांना सुद्धा गेलं नाही ते तिखट पाण्यात बुडवलेले पनीरचे तुकडे. मला तर ते पनीरच डुप्लिकेट वाटलं. अगदी थोडं खाल्लं तरी आम्हाला दुसऱ्या दिवशी पोटदुखी सुरू झाली. आता सगळीकडेच असं होतं असं नाही, पण तरीसुद्धा तेव्हापासून कुठल्याही कार्यक्रमात पनीरच्या कुठल्याही पदार्थाला हात लावायचा नाही हे मी ठरवूनच टाकले. आता पनीरची डिश असली की पोरं खुश. हे जरी खरं असलं ना तरी हल्ली घरीदारी इतकं पनीर पनीर झालंय की मुलांनाही त्याचं तितकं कौतुक राहिलेलं नाही. पूर्वी एखादा पदार्थ कुणाला कितीही आवडणारा असला तरी वर्षातून 1-2दाच बनायचा. मला लहानपणी श्रीखंड फार आवडायचं, पण तरीही ते फक्त दिवाळीत किंवा क्वचित एखाद दुसऱ्या सणाला मिळायचं, नाहीतर मग कुणाच्या तरी लग्नात. त्यामुळं ते बघून त्याच्या नुसत्या वासानंच कोण आनंद व्हायचा. जिलेबी 15 ऑगस्ट 26 जानेवारीलाच घरी यायची. बासुंदी पाडव्यालाच चाखायला मिळायची. पुरणपोळी गौरी गणपतीत आणि होळीला असायची. पेढा तर अगदी क्वचित हातात पडायचो, तो सुद्धा बहुतेक वेळा अर्धाच असायचा. आणि मिठाई तर कुठून घरी यायचीच नाही कधी. आता तर कुत्र्या मांजराच्या वाढदिवसाला सुद्धा केक कापायचं फॅड झालंय. आम्ही तर लहानाचे मोठे एकदाही केक न कापताच झालो बरं का. खरं सांगू, आता हे इतकं सगळं वारेमाप मिळतं ना की काही हवंसं न वाटता नको नकोसं जास्त वाटायला लागलंय. सांगा, खरं की खोटं? तेव्हा श्रोते हो, याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.